नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. मी इथं बनवणार आहे चपाती. आपली चपाती कधी कधी सकाळी जर बनवली तर संध्याकाळपर्यंत कडक होते, निब्बर होते. मी त्याच्यामध्ये असं एक सिक्रेट सांगणार आहे की आपली 3 ते 4 दिवस चपाती मऊ लुसलुशीत राहील. असं मी इथं घेतलेलं आहे गव्हाचं पीठ, आणि ते सिक्रेट आहे ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशा पद्धतीने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं. पहा, मी इथं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला कणिक मळायला ना पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं. आणि मी म्हटलं होतं ना तुम्हाला, मी एक सिक्रेट सांगणार आहे. ते सिक्रेट म्हणजे हेच आहे की पाणी आपल्याला जास्त गरम नाही करायचं, कोमटच गरम करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ना आपल्याला 2 बारीक चमचे तेल घालून घ्यायचंय. कारण की हे तेल कोमट पाण्यामध्ये जर घातलं ना आपली चपाती मऊ लुसलुशीत होते आणि 3 ते 4 दिवस मऊ राहते, कडक होत नाही. आणि पाईत आपलं पाणी थोडंसं कोमट झालेलं आहे आणि आपल्याला जास्त पाणी लगेच ॲड करायचं नाही. आपल्याला थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय, व्यवस्थित मळून घ्यायचंय. नक्की अशा पद्धतीने चपाती तुम्ही बनवून पहा. खूप मऊ आणि लुसलुशीत चपाती होते आपली. आणि आपल्याला पीठ आहे ना इथं पातळ नाही मळायचं जास्त, आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं. कारण की घट्ट जर जास्त मळलं ना निब्बर, तर आपली चपाती इथं निब्बर होते, कडक होते. आपल्याला मिडियमच पीठ मळून घ्यायचं व्यवस्थित. पाहू शकता मी इथं जास्त घट्ट पीठ मळवलेलं नाही आहे. आपल्याला मिडियमच असं पातळ मळून घ्यायचंय अशा पद्धतीने. आणि मऊ व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. तर मी इथं थोडंसं हाताला तेल लावून घेणार आहे. कारण की असं तेल परत वरून लावलं ना आपला इथं पीठ आहे ना मऊ व्यवस्थित मळल्या जातं अशा पद्धतीने. आणि इथं आपल्याला पीठ आहे ना 15 मिनिटं भिजून द्यायचंय आणि मग आपल्याला याची चपाती बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर आपलं 15 मिनिटं पीठ भिजलेलं आहे. किती छान असं इथं पीठ भिजलेलं आहे. आता आपण चपात्या बनवून घेऊया. मी इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे. आपला तवा तापेपर्यंत आपण चपाती लाटून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला इथं गोळा बनवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला सुक्या पिठामध्ये बुडवून घ्यायचंय. पहा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपल्याला अगोदर लाटून घ्यायची व्यवस्थित. आणि आपल्याला त्याच्यावरून असं तेल लावून घ्यायचंय आणि थोडंसं कोरडं पीठ त्याच्यावरती असं घालायचंय. कारण की असं पीठ घातल्याने ना आपली चपाती एकदम टम फुगते आणि अशा 3 लेयर येतात आपल्या चपातीला. अशा पद्धतीने असं होल्ड करून असं एकदा परत दुमटायचं आणि अशा पद्धतीने बनवून घ्यायचंय. पाहू शकता. परत आपण आता सुक्या पिठामध्ये बुडवून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं चपाती उलटी पलटी करून अशी व्यवस्थित लाटून घ्यायची गोल गरगरीत. तशी माझी इथं चपाती लाटून झाली आहे. अशी गोलगरीत लाटून घेतली. पहा आपल्याला इथं जाड नाही ठेवायची, पातळ बनवायची आहे. नक्की अशा पद्धतीने तुम्ही चपात्या बनवून पहा. खूप छान आणि मऊ भाजून घ्यायची व्यवस्थित. त्याच पद्धतीने पाहिजे किती मस्त अशी आपण दुसऱ्या पद्धतीने चपाती लाटून घेतली, ती सुद्धा किती छान अशी आपली चपाती फुगली आहे.
पाहू शकता आपण. आता तिला तेल लावून घेऊया. अशा पद्धतीने आपली काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपण सर्व झालेले आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही स्टिक वापरली ना तर खूप मऊ आणि लुसलुशीत चपात्या, साध्या पद्धतीने जर आपण कणिक जर मळवली ना आपल्या चपात्या मऊ लुसलुशीत होत नाहीत. अशा पद्धतीने जर चपात्या बनवल्या ना चपात्याला लेअर ते मस्त अशा फुगतात आपल्या चपात्या. इथं पाहू शकता तुम्ही.